तर आता इथून पुढे बघणार आहोत या घडीच्या काही मोठ्या बातम्या। माझी संपत्ती अमाप नाही, पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी। 17 तारखेला 3 वर्षांच्या आयटीआर रिटर्न्सच्या कॉपी घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत। दमानियांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। दमानियांनी स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा अंजली दमानियांवर निशाणा। मी आयटीआर रिटर्न्सच्या कॉपीज आणते, तुम्हीही तुमचे डिटेल्स आणा। दमानियांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। तर सूरज चव्हाणांच्या आव्हानानंतर अंजली दमानिया यांचं ट्विट। सेबी अध्यक्ष माधवीपुरी बुच यांना अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा, म्हणूनच अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही। हिंडनबर्गच्या नवीन अहवालात माहिती। पुण्यात आज मराठा आरक्षणासाठी शांतता फेरीचं आयोजन। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत काढण्यात येणार फेरी। शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार। पुण्यातील डेक्कन परिसरात मनोज जरांगेंच्या सभेची तयारी। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार। 13 ऑगस्टला नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन। सीबीएस परिसरात जरांगे सभा घेऊन मराठा बांधवांना संबोधित करणार। कधीही दिल्लीतील सरकार पाडून इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं। चंद्रबाबू नितीश कुमार कधीही पलटी मारतील, मोदींना सुद्धा कळणार नाही। जयंत पाटलांचं वक्तव्य। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता बार्शीत तर दुपारी 2 वाजता वडाळा उत्तर सोलापूर तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन।